त्यात मी अगदी साधी सोज्वळ बाई होती, काम करतानाही. आणि यात करारी खमकी बाई आहे, पण त्या फक्त शेतकऱ्यांना पैसे व्याजाने देतात. आणि त्यामागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याने त्याची शेतजमीन विकू नये. आमचा हा गजरा रोजचा खरावाला गजरा येतो आणि त्याचा इतका छान सुगंध दरवळतो. मला इतकं छान फ्रेश वाटतं या गजऱ्यामुळे. थोडीशी करारी आहे आणि थोडीशी देवभोळी आहे, थोडीशी क्यूट आहे, असं मिक्सचर आहे. म्हणजे एखादी स्ट्रॉंग भूमिका स्त्रीने साकारणं ही खरं तर आत्ताची गरज आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी अशी नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे. त्याच निमित्ताने स्मिता मॅम आपल्यासोबत आहेत. तर कशा आहात? मस्त, एकदम छान. पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण होतंय, कसं वाटतंय? खूप छान. होम कमिंग. मी घरी परत आले असं वाटतंय. नक्कीच. पहिले तर खूप छान दिसताय, काय सांगाल तुमच्या गेटअप बद्दल? मलाच खूप आवडलेला गेटअप आहे हा. मराठमोळी नथ आहे, खूप छान दागिने आहेत, सुंदर साडी आहे, रिच लुक आहे, मोठं काजळ, छान सुंदर गजरा. हो, आणि फ्रेश तोही. फ्रेश तोही. रोजचा आमचा हा गजरा रोजचा खरावाला गजरा येतो आणि त्याचा इतका छान सुगंध दरवळतो. मला इतकं छान फ्रेश वाटतं या गजऱ्यामुळे. आणि नाहीतरी प्लास्टिकचा वगैरे लावल्यावर तो दिसतो, ते ग्रँजर येत नाही. हे याने असा खरेपणा येतो. आणि एक परफ्यूम, ओरिजिनल हो, परफ्यूम. अगदीच. आणि आम्ही अगदीच आउटडोअरला काम करतोय, उन्हातान्हात घाम येत असतो, त्यात याच्यामुळे खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तुमची एक भूमिका आमच्या मनात बसली ती म्हणजे सरू मावशी. तो लुक आणि हा लुक तुम्हाला किती डिफरन्स वाटतोय? खूपच फरक आहे. त्यात मी अगदी साधी सोज्वळ बाई होती, काम करतानाही. आणि यात करारी खमकी बाई आहे, पण अत्यंत प्रेमळ. एक धागा आहे त्या दोन्ही भूमिकेमधला, जो प्रेमळपण आहे तो तसाच आहे. बरं, मग हे कॅरेक्टर तुमच्या रिअल लाईफला रिलेट करेल की त्या आधीचं? दोन्ही नाही. खरं तर मी दोन्ही प्रकारची व्यक्ती नाही, मी मिक्सचर असं म्हणता येईल. ती थोडीशी करारी आहे आणि थोडीशी देवभोळी आहे, थोडीशी क्यूट आहे, असं मिक्सचर आहे. मी अगदी दोन्ही कॅरेक्टरचा एक अर्ध म्हणाल तर तसं मिक्सचर आहे. बरं, सत्यभामा या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? सत्यभामा ही मातोश्री, म्हणजे गावच्या सावकार आहेत. त्या शेतकऱ्यांना पैसे व्याजाने देतात, पण त्या फक्त शेतकऱ्यांना पैसे व्याजाने देतात. आणि त्यामागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याने त्याची शेतजमीन विकू नये. शेतकरी हा शेतकरीच राहिला पाहिजे. त्याने फॅक्टरीसाठी जमीन विकू नये, आत्महत्या करायला लागेल म्हणून शेतीचं वाट लागू नये. तर त्या शेतकऱ्याच्या बाजूने आहे ही सावकार. पण तिला खमकेपणाने राहावंच लागतं, कारण जर पैसे वसूल केले नाहीत तर ती दुसऱ्या गरजू माणसाला ते पैसे देऊ शकणार नाही. म्हणून तो बॅलन्स साधण्यासाठी ती आपल्या मुलाचा वापर करून, वसुली करून शेतकऱ्यांची खूप मदत करत असते. म्हणजे हे कॅरेक्टर ग्रे शेडचं पण नाही म्हणता येणार किंवा नॉर्मली नाही म्हणता येणार? नाही, ग्रे शेडचंही नाही आहे, म्हणजे नेगेटिव्ह नाहीच आहे हे कॅरेक्टर. खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, फक्त करारीपणा आहे त्या बाईत, पण नेगेटिव्हिटी अजिबात नाही आहे. तिच्या मुलांवर अतिशय प्रेम आहे. त्या मुलांसाठी ती काहीही करू शकते, नवऱ्यासाठी ती काही करू शकते. आता एक ट्विस्ट आहे मालिकेत, मी सांगू शकत नाही ते, पण माझा नवरा पॅरलाइज्ड असतो, तर त्याचं एक कारण आहे. आणि त्या या मुद्द्यावर सुद्धा ती बाई तेवढीच स्ट्रॉंग आहे की ज्यांच्यामुळे घडलंय त्यांना ती अद्दल शिकवणारच, आणि पुढे बघाल तुम्ही ती अद्दल शिकवेलच. बरं, सावकार हा शब्द म्हटला ना की आपला डोळ्यात प्रतिमा येते ती असा रुबाबदार, मिशीवाला वगैरे एखादा माणूस. तर इथे स्त्री भूमिका तुम्ही ती साकारता, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. म्हणजे एखादी स्ट्रॉंग भूमिका स्त्रीने साकारणं ही खरं तर आत्ताची गरज आहे. कारण स्त्री ही खूप स्ट्रॉंग असते जनरलीच. स्त्रिया काहीही करू शकतात जगात. आता कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, स्त्री त्यात पुढे अग्रगण्य आहेच. आणि आताच्या मला वाटतं आईसुद्धा, म्हणजे कृष्णाईची च्या लेकी असं नाव आहे आमच्या मालिकेमध्ये, तर ती आईसुद्धा आजकालची इतकी स्ट्रॉंग आहे की प्रत्येक क्षेत्रात आपल्या मुलींना पुढे आणायचा प्रयत्न करते. तर म्हणूनच मला वाटतं या मातोश्रींनी सुद्धा तो एक वेगळा
एक व्यवसाय निवडलाय आणि त्या खूपच छानपणे त्या पेलतायत तो व्यवसाय. बरं, आता येते तुमच्या थोडं पर्सनल लाईफकडे. घरी तुम्ही सावकारगिरी दाखवता की नाही? नाही, घरी थोडी थोडी दाखवावी लागते, नाही तर कामं होत नाहीत ना. त्यामुळे कामं करून घ्यायची असेल तर तेव्हा दाखवायची, आणि नाहीतर प्रेमाने होतात काही कामं. घरच्यांचं काय रिॲक्शन होतं तुम्हाला ह्या लुकमध्ये बघून? खूप आवडला त्यांना हा लुक. माझ्या नवऱ्यालाही खूप आवडला आणि त्यांनाही तीच एक्साइटमेंट आहे की मी कोल्हापुरी लहजा घेऊन काम करते, अरे वा. तर ते कसं दिसतंय आणि मी मला करता येतंय की नाही, मी किती छान करते किंवा कसं करते ते तुम्हालाच मला सांगावं लागेल. पण त्यांची सुद्धा एक्साइटमेंट तीच आहे मला बघण्याची. बरं, कोल्हापुरी ॲक्सेंट हा थोडा वेगळा असतो, तो तुम्हाला पकडायला जमलाय, तुम्हाला येत आहे? मला अजून तरी होतंय, म्हणजे काम करता येतंय, पण मी छान करते की नाही याचे उत्तर मला तुमच्याकडूनच हवंय. आमची मालिका बघा आणि प्लीज मला रिप्लाय द्या, इन्स्टावर द्या किंवा कुठूनही माझ्यापर्यंत पोचा आणि मला प्लीज सांगा की माझं काम कसं होतंय, माझा लहजा मी पकडला आहे की नाही. तुमच्या लुक वाईज तुम्ही छान दिसताय, ते असं छान काजळ. तुम्ही आतापर्यंत रिअल लाईफ मध्ये असा लुक कधी केलेलात का, म्हणजे सणासुदाला वगैरे? नाही, मला फार नटायला आवडत नाही, कारण ऍक्च्युली तेच होतं, मी ऑनस्क्रीन एवढं नटतो की ऑफस्क्रीन फार नटायची आमची हौस भागलेली असते, त्यामुळे खूप नाही नटायला आवडत. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्लीज आमची मालिका बघा, ही खूप सुंदर मालिका आम्ही तुमच्या भेटीस आणलेली आहे. खूप खरी मालिका आहे. तुम्हाला सगळ्यांची कामं खूप आवडतील, तुम्हाला मालिका बघायला खूप आवडेल, कारण वेगवेगळ्या कॅरेक्टर्स यात आहेत, वेगवेगळ्या शेडची कॅरेक्टर्स आहेत. कोणी हलकं फुलकं काम करणार आहे, कोणी कॉमेडी करणार आहे, कोणी स्ट्रॉंग भूमिकेत आहे माझ्यासारखं, कोणी गुंडाच्या भूमिकेत आहे माझ्या मुलासारखं. वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. खूप मजा येईल तुम्हाला, त्यामुळे ते बघायला नक्की बघा आमची कृष्णाईची चाल एकी ही मालिका. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच.